रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. दिवाळी सुरू झालेली आहे. महायुती विरोधात महाविकास आघाडी पनवेलमध्ये लढत आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून उद्धव सेनेने देखील या ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले आहेत. तर एकूणच कसा प्रचार सुरू आहे आणि काय प्रतिसाद लाभतोय? पनवेलची आता झालेली अवस्था ह्या संदर्भामध्ये पनवेलचे नागरिक त्रस्त आहेत. आम्ही जिकडे प्रचाराला जातोय नागरिक नुसते समस्याचा पाढा वाचत आहेत. गेल्या 2 वर्ष झाले इलेक्शन लागलेलं नाही आहे, त्याच्यामुळे प्रशासक असताना काहीही कामं झालेली नाही आहेत. जिकडे तिकडे रस्ते खोदलेले आहेत आणि बनवलेले रस्ते परत बनवले जात आहेत आणि रस्ते बनवल्यानंतर समजतं की त्यांना गटाराच्या लाईन टाकलेत, मग परत त्यासाठी खोदलेले आहेत. हेच कामं चाललेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काहीही पनवेलमध्ये असं त्यांनी सुशोभीकरण किंवा काही मार्ग ठेवलेले नाहीये. एकूणच संपूर्ण प्रकार भ्रष्टाचाराचा आहे का, आपल्याला काय वाटतं? आता याच्यामध्ये कसं होतंय, भ्रष्टाचार नसेल आणि असेल तर मग या 2 वर्षाच्या काळामध्ये काय प्रशासकांनी भ्रष्टाचार केलाय का? आणि याच्या अगोदर मग ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी रस्ते केले मग त्याच्यावरती प्रशासनाने काय कारवाई केली? म्हणजे जसे नागरिकांना दिसते तसं प्रशासनाचं लक्ष कुठे आहे टक्केवारीमध्ये? पनवेलमध्ये काही ठिकाणी विकास कामं झाल्याचं सांगितलं जातंय, तर काही ठिकाणी 10 कोटी रुपये खर्च करून बस थांबे बांधलेत. एका बस थांब्याचा खर्च तब्बल 28 लाख रुपये असल्याचं समोर आलंय. तर आपलं काय म्हणणं आहे याबाबत? पण महापालिकेच्या बसेस आहेत का थांबे कोणासाठी? कॉन्ट्रॅक्टरसाठी बसेसच नाही तुमच्या, तुम्ही थांबे कसले बांधताय? आपण आणखी कोणते असे विकासाचे मुद्दे आहेत जे घेऊन शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी असेल जे उमेदवार रिंगणात उतरले आहात? आता कसं आहे, पनवेल मूलभूत ज्या गरजा आपण त्या देऊ शकत नाही, रस्ते, पाणी, गटार, साफसफाई, हे मूलभूत आपण देऊ शकणार नाही. विकास काय करणार आहोत आपण? सत्ताधारी पक्ष जो आहे तो विकासाच्या कामात सपशेल अपयशी ठरला असं वाटतंय का आपल्याला? नक्कीच. तो जर त्यांनी विकास केला असता तर मग इलेक्शन 2 वर्ष उशिरा पण नसते ना झाले. आपली मुलगी देखील प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवार म्हणून रिंगणात उतरली आहे. कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? एकदम चांगला प्रतिसाद येतोय. मुलगी माझी आता सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे. तिने MPSC ची एक्झाम ती आता दिलेली आहे B क्लासची. पण एक असं झालं की माझ्यामुळे तिलाही त्या राजकारणाची म्हणजे समाजसेवेची आवड निर्माण झाली, त्याच्यामुळे आपण ते भरलेलं आहे आणि चांगला लोकांचा प्रतिसाद आहे एक युवा नेतृत्व म्हणून. आर्या प्रदीप जाधव यांचे सूचक आणि अनुमोदक गायब झाल्याचं काही जण सांगत होते, यात कितपत तथ्य आहे? नाही, असं काही झालं नव्हतं. बाळाराम पाटील साहेबांना चुकीची माहिती दिली गेली होती, त्याच्यामुळे त्यांनी ते केलं. पण त्याच्यानंतर बाळाराम पाटील साहेबांनी हा विषय कधीच घेतला नाही. असं काहीच झालेलं नाहीये. आमचे प्रतिस्पर्धी म्हणजे तिचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांचा मिस्टर माझे चांगले मित्र आहेत आणि आमची चांगली दोस्ती असल्यामुळे आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे काम करतोय. परंतु असं कोणताही प्रकार त्यांच्याकडूनही झालेला नाहीये, तर आम्ही असं काही क्लेम पण केलेलं नाहीये. महाविकास आघाडीची निशाणी प्रत्येकाची वेगवेगळी आहे, तर याबद्दल काय सांगाल? तुम्ही सिटीवर लढताय काही ठिकाणी त्यांचं चिन्ह वेगळं आहे. बरोबर आहे. काय होतंय, आमच्या महाविकास आघाडीमध्ये 5-6 पक्ष असल्यामुळे वेगवेगळ्या निशाण्या येत आहेत. आम्हाला प्रचार करतानाही त्रास होतोय. त्याच्यामुळे माझ्या मुलीला तिकीट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच आहे, परंतु निशाणी तिकडे घेतली कारण ते आम्हाला प्रचाराला योग्य होत आहे, त्याच्यामुळे ती निशाणी घेतलेली आहे. बाकी उमेदवार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनीच दिलेला आहे, आर्या प्रवीण जाधव म्हणून. मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना यावेळेला आवाहन करतोय की तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या मनाला स्मरून पनवेलचा विकास केलाय का, झालाय का हे बघून तुम्ही आम्हाला मतदान करा. याच्या पुढे आम्ही तुमची सगळी कामं किंवा पनवेलचा विकास, आमची पनवेलची नाळ जोडलेली आहे. आम्ही पनवेलवासी आहोत. आम्ही आमच्या पनवेलचा योग्य पद्धतीने चांगला प्रकारे विकास करू, एवढंच मी मतदारांना सांगतोय. आणि त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान करावे. महाविकास आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक 19 मधून आपण निवडणूक लढवत आहात, तर कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि मतदारांचा कशा प्रकारे प्रतिसाद आपल्याला लाभतोय? नमस्कार, मी प्रशांत सुरेश नरसाळे 19 प्रभागामधून निवडणूक लढतोय. माझा गट क्रमांक आहे क. आणि आपण जो प्रश्न विचारला की कशा प्रकारे निवडणूक लढत आहेत, माझा मुद्दा आहे विकासाचा. आणि विकासाचा मुद्दा सर्वात पहिला आहे पाणी प्रश्न आहे, जो आज आपल्या महानगरपालिका जेव्हा स्थापन झाली आहे तर स्वतःचं मोठं असं धरण नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याकडे ते देवरंग धरण आहे ते पूर्ण पाणी पुरवठा नाही करू शकत नाही आणि आपण MRDC कडनं पाणी विकत घेतोय. आणि हाच प्रश्न सर्वात मोठा आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे स्वतःचं धरण असणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी खूप मोठा विचार घेऊन पुढे जाणार आहे. तसंच
आपल्याकडे रस्ते, आता जे रस्ते बांधले जातात फक्त कॉन्क्रिटीकरण नुसतं केलं जातं, ना का त्याच्या खाली ड्रेनेजचं आहे आणि अंडरग्राऊंड लाईट या गोष्टी झालेल्याच नाही आहेत. तसंच आणखीन एक विषय आहे सर्वात मोठा म्हणजे रुग्णालय. आपल्याकडे महानगरपालिकेचं रुग्णालयच नाही आहे आणि जे आहे रुग्णालय ते जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आहे, तिथेही पुरेशी सुविधा नाही आहेत. एक आमच्याकडे नागरिक प्रश्न घेऊन आला होता की फक्त बाळंतींसाठी फक्त सोनोग्राफी केली जाते आणि सर्वसामान्य नागरिकाला जर सोनोग्राफी करायची असेल तर ती 750 रुपये भरून बाहेरून सोनोग्राफी करून आणावी लागते. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. महाविकास आघाडीतील उद्धव सेना घटक पक्ष आहे, तर संपूर्ण महाविकास आघाडी आपल्या प्रचारात उतरलेली आहे का? होय, निश्चितच संपूर्ण महाविकास आघाडी माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे. सर्व हे पक्ष नेते मला येऊन भेटून स्वतः प्रचारामध्ये स्वतः उतरत आहेत. सध्याचा महत्वाचा प्रश्न आणि अतिशय गाजतोय ते म्हणजे पनवेलमध्ये झालेली बिनविरोध निवडणूक. 6+1 असे उमेदवार बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत, तर यावर आपलं मत काय आहे? बिनविरोध म्हणजे आता आमचेच आता माझेच सहकार म्हणजे बिनविरोध म्हणजे असं की काही समजतंय पण की हे बिनविरोध हे लोकांना मान्य आहे का? लोकांनी स्वतःच्या मनापासून याचा विरोध करायला पाहिजे. तुमचा मतदाराचा हक्क निघालेला लोकांनी खेचून घेतलेला आहे, तर त्याची चीड मतदारांना आली पाहिजे आणि त्यांनी यांना धडा शिकवला पाहिजे. आपण याबाबत काही तक्रार वगैरे केलेली आहे का? नाही, आमच्याकडून काही तक्रार केलेली नाहीये, पण आमच्या वरिष्ठ पातळीला ते काय करतायत कायदेशीर कारवाई झाली. प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपण मतदारांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 19 मध्ये मी आवाहन करेन की जो मी कुठल्याही आमिषाला बळी न पडता नागरिकांच्या कामासाठी उभा राहिलो आणि त्यांनी मला एक माझा विचार करून की हा का एवढा म्हणजे कुठल्याही आमिषाला बळी न पडता जो नागरिकांसाठी उभा राहिला आहे तर त्याला तुम्ही मतदान करा. म्हणजे ज्येष्ठ शिवसैनिक आणि जे आता काही नाराज शिवसैनिक असतील त्यांना सर्वांना आव्हान आहे. मी इथला स्थानिक आणि मूळ रहिवासी आहे, तरी या आणि माझ्या पाठीमागे माझा इतिहास म्हणजे माझा मोठा भाऊ नगराध्यक्ष होऊन गेलेला आहे, श्री प्रदीपभाई वसंतराव नरसाळे. आणि त्याच्याच अनुषंगाने मी सर्व जुन्या शिवसैनिकांना आवाहन करतो की तुम्ही जसं त्याला मदत केली तसं त्याच्या पाठीशी उभे राहिलेत, तसंच तुम्ही माझ्याही पाठीशी उभे राहून आणि मला मदत करून सर्व नागरिकांना आवाहन करून भरघोस मतांनी निवडून द्या.